नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे, इकडे इंद्राने आता राणीच्या बाबतीत सगळ्या गोष्टींचं सोल्युशन काढायचं ठरवलंय. इंद्राला माहिती आहे की मालतीच्या मनात राणीबद्दल गैरसमज लवकर निर्माण होतो. त्यामुळं इकडे आता त्याच वेळी तनिषा सुद्धा आलेली आहे आणि तनिषा सुद्धा मालतीच्या मनात राणीबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम करत आहे. पण त्यावर इंद्राने खूप भारी असं सोल्युशन काढलंय आणि ते म्हणजेच की इंद्राने राणीचं ऑफिस सुरू केलेलं आहे, ऑफिस सेटअप करून दिलंय. म्हणजे आईला पण टेन्शन नाहीये आणि त्याचबरोबर राणीचे पण प्रॉब्लेम राणी सॉल्व्ह करू शकते. हा जो काही छान असा उपाय काढलाय ना, तो खरंच खूप भारी आहे प्रेक्षकांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कशा पद्धतीने ऑफिसचं उद्घाटन होतं, राणीला छान असं सरप्राईज मिळतं. खरं तर राणीचं ऑफिस इंद्रा आणि राणी ज्या जुन्या घरात राहत होते ना, तिथंच केलेलं आहे. साधंसं असं ऑफिस आहे, पण सुरुवात तर केली ना, कारण इकडे मालतीची इच्छा होती ना की असा गोंधळ मला रोज दारात नकोय आणि त्यासाठी हा केलेला इंद्राने प्रयत्न खरंच खूप छान असा हा प्रयत्न आहे आणि राणीला दिलेलं सरप्राईज आहे. आणि त्याच वेळी इकडे वाट लागलेली आहे ती म्हणजे तनिषाची, कारण ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक अशी नावाची पाटी सुद्धा तिथं लागलेली आहे. आणि ते बघितल्यानंतर इकडे तनिषाच्या बुडाला जणू काही आगच लागलेली आहे अशी अवस्था तिची झालेली आहे. आता हे सगळं कशा पद्धतीने इंद्रा मॅनेज करतो ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता राणी आणि इंद्रा सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असतात, कारण इंद्राने ठरवलेलंच होतं की रोज सकाळी आपण जॉगिंगला एकत्र जायचं आणि त्यानंतर तू तुझं ऑफिस म्हणजे वकिलीची प्रॅक्टिस आणि मी माझं फॅक्टरीचं काम सुरू करणार आहे, असं सगळं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे राणी आणि इंद्रा जॉगिंगला जाऊन आलेले असतात. राणी मग म्हणते चला मी आज जाते आता. इंद्रा म्हणतो नाही नाही चल, आधी एक काम आहे. आणि मग राणीला घेऊन तो जातो, झोपाळ्यावरती बसतो आणि तिथे त्याने ऑलरेडी प्रोटीन शेक म्हणजे ज्यूस आणि प्रोटीन शेक अशी तयारी करून ठेवलेली असते. आणि राणीला तो म्हणतो हे घे. तर राणी विचारते हे सगळं कधी केलं तुम्ही इंद्रा सर? तेव्हा इंद्रा सांगतो की हे सगळं ना मी रत्ना काकूला करायला सांगितलंय. म्हणजे रत्ना काकूच्या मदतीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि दोघंही आता ज्यूस पित असतात. इंद्रा म्हणत असतो की हे गरजेचं आहे आणि आता हे आजपासून आपण सुरुवात केलेली आहे, रोज करायचं आहे, असं सुद्धा इकडे सांगितलं जात असतं. इंद्रा आणि राणी दोघंही खुश असतात, दोघंही आता ज्यूस घेत असतात, कारण सकाळी एवढं धावून पळून आलेले असतात. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की ज्यूस घेतलं पाहिजे. इंद्रा राणीला हेल्थ रिलेटेड टिप्स सुद्धा देत असतो, त्याचबरोबर राणीची काळजी घेत असतो, कारण दिवसभर कामामध्ये बिझी असल्यामुळं दोघांनाही एकमेकांसाठी द्यायला वेळ भेटणार नसतो आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राणी आणि इंद्रा दोघंही ज्यूस घेत आहेत आणि त्यावेळेस ते ज्यूस जे आहे ते राणीच्या ओठांना लागलेलं असतं. तेव्हा इंद्रा बसण्याचा प्रयत्न करत असतो, राणी तिथून पळून जाते. इंद्रा तिच्या मागे मागे धावू लागतो, पण तेवढ्यातच तिथे तनिषा येते आणि तनिषा म्हणते काय हे? तेव्हा इंद्रा म्हणतो काय झालं? आणि मग बोलायला सुरुवात होते. तेव्हा ती म्हणते की हो तसं मला छान वाटतंय. मग तो म्हणतो की काय झालं? तेव्हा तनिषा म्हणते की खरंच तुला आठवतं का रे, म्हणजे माझ्या बाबतीत काही? मला कसं तुझ्या बाबतीत सगळं आठवतं? तेव्हा इंद्रा म्हणतो की हां ठीक आहे, म्हणजे आठवतं पण ठीक आहे. तेव्हा ती म्हणते काय रे, काही काळी जादू केली की काय त्या राणीने तुझ्यावरती रे? म्हणजे बघ ना सारखं राणी 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 सुरू असतं तुझं. तेव्हा इंद्रा म्हणतो की काळी जादू नाही आहे, पण ती खूप चांगली आहे, खूप प्रेम करते सगळ्यांवर, खूप जीव लावते, सहजासहजी कोणाला ती कधीच त्रास देत नाही. जर एखाद्याची चूक असेल तरी सुद्धा त्याला समजून घेण्याची तिची कपॅसिटी असते, हे सगळं सांगितलं जात असतं. त्याच वेळी इकडे मालती आणि आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की खरंच ती मुलगी खूप चांगली आहे. मालती सुद्धा तेच सांगत असते की एवढं काय तर तिनं इंद्राच्या नावावर डायरेक्टली फॅक्टरी करायला सुद्धा तयार झालेली, मदतीसाठी जाऊन आली. आपल्या नात्यातले आहेत ते आपल्या मदतीला येत नाहीत, पण ही कोण कुठली इंद्राची मैत्रीण आपल्या मदतीला धावून आली, असं इकडे मालती सांगत असते. तेव्हा मात्र आता लगेचच आबा म्हणतात की हो ना तिची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा मालती म्हणते की हो मी आहे काळजी घेण्यासाठी, काळजी करायची काही गरज नाही आहे, तिला आपल्या घरातल्यासारखं वाटलं पाहिजे, तिला काहीतरी गिफ्ट देऊया का हो, म्हणजे एखादा दागिना वगैरे. तेव्हा आबा म्हणतात की ते ना सगळं इंद्रा ठरवेल, आपण नको काही ठरवायला, असं आबा सांगत असतात.
आणि त्याच वेळेस इकडे मालती म्हणते की बरोबर आहे, नक्की तशाच पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे आता इंद्रा आणि तनिषा हॉलमध्ये बोलत बसलेले असतात. तेव्हा मालती त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते. मग इंद्रा ब्लॅक कॉफी घेतो तेव्हा तनिषा म्हणते ब्लॅक कॉफी ना. आता तनिषा तसं म्हटल्यावर तो म्हणतो की हो, पहिल्यापासूनच. तेव्हा ती म्हणते बघ, मला सगळं माहिती आहे. तुला माहिती आहे का माझ्याबद्दल? सांग, काय माहिती आहे तुला माझ्याबद्दल? माझा आवडता रंग, माझा आवडता पदार्थ, असं ती विचारू लागते. तेव्हा इंद्रा म्हणतो की कसं आहे, तुला फॅमिली फिलिंग तरी ते येत असेल ना, तुला आवडतं ना तसं फॅमिलीमध्ये राहायला, आपली फॅमिली समजून राहा. तेव्हा मात्र तनिषा मनातल्या मनात विचार करते. इंद्रा तिथून उठून गेलेला असतो. मालतीसुद्धा तनिषाला तेच सांगत असते. तर तनिषा विचार करू लागते. ती म्हणते आपली फॅमिली नाही आहे, हे सगळं माझं आहे आणि ते माझंच राहणार आहे, असा विचार आता तनिषाने सुरू केलेला असतो. इकडे आता वस्तीतली लोक गोंधळ घालत आलेले असतात. त्यातला एक म्हणत असतो की राणीच माझी केस लढणार आहे, तीच माझं वकीलपत्र घेणार आहे. दुसरा सुद्धा तेच बोलत असतो. दोघांमध्ये पैशांवरून वाद झालेला असतो आणि दोघांची भांडणं खूप चाललेली असतात. तो आवाज ऐकून मालती आणि तनिषा दोघेही बाहेर येतात. मालती विचारू लागते काय चाललंय रे हे सकाळ सकाळ, आणि काय भांडत बसलं तुम्ही हे सगळं? तेव्हा मात्र तनिषाही तिथं आलेली असते. तेव्हा मालती म्हणते बाद झाला, सकाळ सकाळ दारात असला गोंधळ घालत यायचं नाही, कळतंय का मी काय सांगते ते? आता मालती वैतागलेली असते. तेवढ्यातच तनिषा तिथं असते. तनिषा म्हणते अरे शांत व्हा, काय झालंय नक्की, असं तनिषा विचारू लागते. तेव्हा ते म्हणतात की राणीशी बोलायचं आहे आम्हाला, माझं वकीलपत्र राणीनंच घेतलं पाहिजे. इकडे राणी आलेली असते. राणी म्हणते अरे काय झालंय? तेव्हा मालती म्हणते राणी हे बघ बरं काय चाललंय यांचं, आणि तूच बघून घे बरं काय करायचंय ते बाई, मला ना कळतच नाही आहे यांचं काय चाललेलं असतं आणि काय विचार करायचा आहे, आणि पुन्हा सकाळी दारात असला गोंधळ नको यायला. राणीच्या डोक्यात आलेलं असतं. मालती मॅडम चिडलेल्या आहेत. मग मालती आणि राणी इकडे मालती आणि तनिषा आत येतात. तनिषा म्हणते काय झालं? तेव्हा ती म्हणते अगं ही वस्तीतली लोक आधी यांच्यामुळे यायची, आता हिच्यामुळे येतात. ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवते ना, आधी फॅक्टरीतले सोडवत होते, आता घरगुतीसुद्धा प्रॉब्लेम सोडवते. तेव्हा तनिषा म्हणते तुम्हाला आवडत नाही तर सांगायचं तसं स्पष्टपणे. तेव्हा मालती म्हणते ते आहे गं, पण कसं आहे माहिती आहे का, राणीने पण खूप केले गं, आणि तिला त्यांच्याबद्दल दया असणं स्वाभाविक आहे, कारण तीसुद्धा वस्तीतच लहानाची मोठी झाली आहे. पण तिचे विचार, तिचं राहणीमान याच्यामध्ये फरक आहे, असं सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आता इकडे इंद्रावरून आलेला असतो. मालती म्हणत असते की मी राणीला सांगणार आहे. इंद्राच्या लक्षात येतं की काय झालंय, पण आता तनिषाच्या नेमकं हे सगळं लक्षात आलंय की इंद्रा येतोय. ती म्हणते कसं आहे माहिती आहे का, एखाद्यामध्ये असते पॉवरती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, ती राणीमध्ये असेल ना, त्यामुळे ते लोक येत आहेत. कसं आहे आपल्याला ह्या गोष्टी सोडवायला तर लागणारच आहेत ना, पण थोड्या शांत पद्धतीने केल्या तरी फरक पडेल, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इंद्रा हे सगळं ऐकत असतो. इंद्राच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे ते, आणि मग मात्र इंद्रा म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही आता हे सगळं मला सोडवावं लागणार आहे. आईच्या मनात आता राणीबद्दल खूपच गैरसमज वाढत चाललेले आहेत. हा विचार आता इंद्राच्या डोक्यात सुरू झालेला असतो. हे प्रॉब्लेम मला सोडवावे लागतील, असा विचार इंद्रा करू लागतो. इकडे मात्र राणी आता त्यांच्याशी बोलत असते. इंद्रा ह्या सगळ्यांशी बोलायला बाहेरच आलेला असतो. राणी आता त्यांना विचारते काय झालंय. एक जण सांगत असतो की याने माझे 7,000 घेतले आणि दिलेलेच नाही आहेत. एक म्हणतो दिलेले आहेत तर दुसरा म्हणतो दिलेले नाही आहेत. आता राणी म्हणते कसं आहे, पैसे घेतले बरोबर आहे, तुम्ही एवढे पैसे कुठून आणले, काय केलं, याचे डिटेल्स मला द्या. तुमच्या दोघांची इच्छा आहे की मी तुमचं वकीलपत्र घेतलं पाहिजे, ठीक आहे. मग आता मला सांग की दादा तू आहे ना, तू जर पैसे दिलेले नसतील तर व्याजासहित तुला द्यावे लागतील. तेव्हा मात्र तो दादा बोलतो की व्याजासहित का द्यायचे, मी आमचं ठरलंच नव्हतं तसे पैसे द्यायचे. मग राणीला कळतं की त्याने पैसे दिलेले नाही आहेत. मग राणी सांगते की त्यांचे पैसे देऊन टाक. त्यानंतर राणीचा फोन वाजत असतो. इंद्रा राणीला बोलवतो. राणी तिथे येते आणि राणी म्हणते काय झालं. मग आईचा फोन आलेला असतो, कारण इकडे इंद्राने गोट्याला फोन करून राणीला तिकडे बोलावून घ्यायला सांगितलेलं असतं. आता इकडे आई त्याचबरोबर बुवा दोघेही बोलत असतात आणि सगळे म्हणत असतात अरे इथं काय थांबलाय तुम्ही, पाणी यायची वेळ झाली, चला तिकडं. आणि तेव्हाच इकडे राणी येणार आहे असं ते सांगत असतात. मग मात्र इकडे तनिषा इंद्रा बोलत असतात.
तनिषाला इंद्रा सांगत असतो की हे सगळं मीच केलंय, मीच राणीच्या आईला फोन करायला सांगितला होता. आता मला काय वाटतंय माहिती आहे का, की मला राणीला एक सरप्राईज द्यायचं आहे. तनिषा, तुझी मदत लागणार आहे मला. राणीसाठी मला ऑफिस सेटअप करायचं आहे, तिच्या कामाची सुरुवात झाली पाहिजे ना त्यासाठी. तनिषाला मात्र खूप राग येतो, हे सगळं काय घडतंय. मी जेवढं इंद्राला राणीपासून दूर करण्याचा प्रयत्न करते, पण तेवढं इंद्रा मात्र राणीच्या जवळच जातोय. ही गोष्ट काही केल्या तिला पटतच नसते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, राणीला घेऊन आता सगळेजण येतात आणि इंद्राने छान असं तिचं ऑफिसचं सेटअप केलेलं असतं त्या घराच्या तिथल्या शेजारच्या घरामध्ये. आणि राणीला छान असं तिथं सरप्राईज दिलेलं असतं. बाहेर राणीच्या नावाची पाटीसुद्धा लावलेली असते, ॲडव्होकेट राणी, त्याचबरोबर राणी इंद्रजित महाडिक आणि राणीच्या हस्ते आता तिथं राणी, आबा, त्याचबरोबर सगळेजण असतात. फीत कापली जाते आणि राणीच्या ऑफिसचं उद्घाटन होतं. राणी खूप खुश असते. आबा म्हणतात की असंच काम करायचं आहे, असं सुद्धा सांगितलं जात असतं. आणि त्यानंतर आता सगळे खुश आहेत, पण सगळ्यात जास्त राग आला तो म्हणजे तनिषाला. तिला ही गोष्ट पटलेलीच नाही. ती मात्र म्हणते की हे सगळं मी उद्ध्वस्त करणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.